अब की बार 400 पार, अब की बार 400 पार असा नारा दिला खरा 2024 मध्ये पण मिळाले 293 आणि विरोधी पक्षाला मिळाले 234. सत्ता मिळाली पण एका हाती देशात कोणताही कायदा पास करायची ताकद नाही राहिली. मग काय डोकं चालवायचं तर 33% स्त्रियांना आरक्षण देतो असं संसदेत सांगितलं आणि टोटल MP म्हणजे खासदार 850 करायचा प्रस्ताव मांडला. आपल्याला वाटेल की चांगली गोष्ट आहे, जास्त लोकांना रिप्रेझेंटेशन मिळेल, पण 850 करायचे कसे तिथे सगळा गेम. जिथे जास्त लोकसंख्या तिथे जास्त खासदार आणि जिथे लोकसंख्या कमी तिथे कमी खासदार, हा असा खेळ. म्हणजे उत्तर प्रदेशचे 9 खासदार वाढतील, बिहारचे 6 खासदार वाढतील, राजस्थानचे 5 खासदार वाढतील, त्याच प्रकारे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे सुद्धा खासदार वाढतील. आणि या ठिकाणी कोणाची सत्ता? एनडीएची. तमिळनाडूचे 7 खासदार कमी होतील, केरळचे 5 खासदार कमी होतील, त्याच प्रकारे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालचे सुद्धा कमी होतील. कळलं का अर्थ? म्हणजे वुमन रिझर्वेशन जे आहे तो एक बहाणा आहे, एक गेम तर वेगळाच चालू आहे. साऊथ मध्ये जिंकून येणं कठीण आहे, मग त्यांचं अस्तित्व संपून टाकायचं. अशा प्रकारे कायदा बनवायचा की एनडीए आणि एनडीएचे घटक पक्ष हे सत्तेच्या बाहेर कधीच येणार नाही.